लिखे जो खत तुझे वो तेरी याद में हजारों रंग के नजारे बन गए. आणि म्युझिशियन बरोबर गाण्याचा तो अनुभव वेगळा होता आणि त्याच्यातनं मग कुठेतरी गाण्याची सुरुवात झाली. ओके, व्हॉइस कल्चर हे सिंगरसाठी ॲक्टर्ससाठी किती महत्त्वाचं आहे? कमी बोलावं, हळू बोलावं, जिथे गरज असेल तिथेच आवाज वाढवावा. आता र ची बाराखडी आहे, तर र रा री री रू रू रे रे रो रो रम राहा. असं आमचं लहानपण जे आहे ते मोहम्मद रफी साहेबांची गाणी ऐकण्यात, लताजी, रफी साहेब, आशाजी यांची गाणी ऐकण्यात आमचं लहानपण. त्यामुळे जसं आपण बाईक चालवतो, लहान मुलं आवाज करतात बाईकचा, तसं हे करायचं. बरोबर. तुम्हाला आता पण जाऊन तुम्ही एकदा हमिंग करून बघितलं की तुमचाच आवाज तुम्हाला प्रोजेक्ट झाल्यासारखं वाटेल. त्याच्यानंतर ह ची बाराखडी, ह हा हे हे हो हो हे हे करायचं. लोकांना आवाज, उच्चार आणि सुरांमध्ये काय प्रॉब्लेम्स तुम्हाला जाणवतात? एक अ आणि आ याला एक वेगळ्या पद्धतीने म्हणायचं. हे नॉर्मल पहिलं शिकायचं आणि नंतर ह्याला वेगळ्या स्वरात म्हणायचं.